मित्रांनो, लाल परी म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी. खेड्यापाड्यातील शेतकरी असो, शहरात जाणारा कष्टकरी असो किंवा शाळेत जाणारा विद्यार्थी, सर्वांचा हक्काचा आधार म्हणजे एसटी. पण आता याच लाल परीचा प्रवास सर्वसामान्यांसाठी महागणार आहे. महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला आता एसटी महामंडळाने आणखी एक झटका दिलाय. इंधन दरवाढ आणि देखभालीचा खर्च वाढल्याचे कारण देत महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवलाय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही भाडेवाढ नेमकी किती आहे, कोणकोणत्या गाड्यांचे दर वाढणार आहेत आणि याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होईल. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. एसटी महामंडळाने हा निर्णय घेण्यामागे आर्थिक तूट हे मुख्य कारण सांगितले. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यात डिझेलच्या किमती स्थिर असल्या तरी वंगण आणि बसच्या सुट्ट्या भागांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गाड्यांच्या टायर पासून ते इंजिनच्या ऑइल पर्यंत सर्वच महागल्यामुळे गाड्यांची देखभाल करणे महामंडळाला जिकरीचे जात आहे. उत्पन्न आणि खर्च याचा ताळेबंद जुळेनासा झालाय. महामंडळाचे नुकसान कमी करण्यासाठी आणि सेवा सुरळीत ठेवण्यासाठी ही 2% भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. पण प्रश्न उरतो की प्रत्येक वेळी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी जनतेचा खिसाच का कापला जातोय. अनेक प्रवाशांना वाटतं की फक्त सध्या लाल बसचे भाडे वाढेल, पण तसे नाहीये. ही 2% भाडेवाढ एसटीच्या ताफ्यातील जवळजवळ सर्वच श्रेणीतील गाड्यांना लागू होणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील साधी बस, मिडी बस आणि मध्यम पल्ल्याची हिरकणी यांचाही समावेश असेल. इतकेच नाही तर आरामदायी प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवशाही, शिवाई आणि अश्वमेध यांसारख्या एसी बसेसचे तिकीट सुद्धा महागणार आहे. लांब पल्ल्याच्या स्लीपर कोच पासून ते नवीन दाखल झालेल्या E9 आणि 12 मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बसेस पर्यंत सर्वच प्रवासासाठी आता तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. तुम्हाला आठवत असेल तर गेल्या वर्षी 14 जानेवारी 2024 रोजी एसटीने तब्बल 14.95% मोठी भाडेवाढ केली होती. त्यावेळी सर्वसामान्य प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. या जनरोषाची दखल घेत परिवहन मंत्र्यांनी एक नवीन धोरण सुचवले होते. एकदम मोठी भाडेवाढ करण्यापेक्षा दरवर्षी टप्प्याटप्प्याने अल्प भाडेवाढ करावी, जेणेकरून प्रवाशांना त्याचा मोठा झटका बसणार नाही. आताची ही 2% वाढ त्याच धोरणाचा एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारला वाटतंय की 2% म्हणजे किरकोळ रक्कम आहे, पण रोज प्रवास करणाऱ्यांसाठी ही किरकोळ रक्कम महिन्याच्या शेवटी मोठी ठरत आहे. एसटी ही केवळ बस नसून ती ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आपला शेतीमाल बाजारात नेण्यासाठी एसटीचा वापर करतो. हजारो दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते पहाटे लाल परीने शहरात येतात. 2% वाढ वर पाहता छोटी वाटत असली तरी महिन्याचा विचार केला तर नोकरदार वर्गाच्या बजेटमध्ये यामुळे मोठी तफावत निर्माण होणार आहे. आधीच गॅस, तेल आणि डाळींचे दर वाढले असताना आता प्रवासाचा खर्च वाढल्यामुळे सामान्यांनी जगायचे कसे असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. खेड्यातील माणसाला पर्याय नसल्यामुळे त्याला ही दरवाढ मुकाट्याने सोसावी लागणार आहे. एसटीचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम खाजगी ट्रॅव्हल्स आणि वडाप चालकांना होतो. अनेकदा एसटीचे भाडे खाजगी वाहतुकीच्या जवळ जाते तेव्हा प्रवासी जास्त सोयीसाठी खाजगी गाड्यांकडे वळतात. जर एसटीने सतत भाडेवाढ केली तर महामंडळाचे प्रवासी कमी होण्याची भीती आहे. आधीच एसटीच्या गाड्यांची अवस्था बिकट आहे. अनेक ठिकाणी गाड्या वेळेवर धावत नाहीत, खिडक्या तुटलेल्या असतात. अशा स्थितीत प्रवाशांना चांगली सेवा देण्याऐवजी त्यांच्याकडून जास्तीचे पैसे वसूल करणं कितपत योग्य आहे असा सवाल आता प्रवाशांकडून विचारला जातोय. एसटीच्या भाडेवाढीचा सर्वात मोठा फटका विद्यार्थी वर्गालाही बसण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी सवलतीच्या पासवर शिक्षण घेण्यासाठी शहरात येतात. जरी सवलत असली तरी मूळ तिकीट दरात वाढ झाली की पासच्या दरातही वाढ होते. शिक्षण महाग होत असताना प्रवासाचा खर्चही वाढणे हे पालकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांची मोफत प्रवास योजना आणि महिलांसाठीची अर्धे तिकीट योजना यामुळे महामंडळांवर आर्थिक भार पडत असल्याचंही काही तज्ज्ञांचं मत आहे. मात्र लोक कल्याणकारी योजनांचा बोजा सर्वसामान्य तिकीट काढणाऱ्या प्रवाशांवर टाकणं हा न्याय आहे का? तर मित्रांनो, एसटी महामंडळाचा हा भाडेवाढीचा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आजच्या बैठकीत शासन यावर काय शिक्कामोर्तब करतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. महामंडळाला वाचवण्यासाठी भाडेवाढ गरजेची आहे की सरकारने अनुदान देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा? तुम्हाला काय वाटतं? या 2% भाडेवाढीमुळे तुमच्या खिशावर किती परिणाम होईल? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.